मित्रांनो, आपल्याला पाठीमागे जो नंदी दिसतोय, काळ गाजवलाय नंदीनं आणि आपल्या गावचं आणि आपल्या मालकाचं नाव केलेलं आहे शिरसवडीकरांची हिंदकेसरी रायफल. आणि आज रेटरे धरणचं मैदान आणि सलग तिसरं वर्ष आज फायनल राहिलंय. बरेच बैलगाडी क्षेत्रात आणि बैलाच्या सोबत त्यांनी चढ उतार बघितलेले आहेत मालकांनी. आज विचारूया नक्की काय काय चढ उतार आलं, कारण जुने बैलगाडा मालक आहेत, बरीच दावणीला बैल होऊन गेली. पण आत्ताचं जे क्षेत्र आहे, कॉम्पिटिशन आहे, नवीन मुलं ह्यात उतरायला लागली. आज एक नंबर करतोय तर दुसऱ्या दिवशी घाटाला हार आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. पहिल्यांदा प्रेक्षकांना नवीन पिढीला परिचय सांगा. आता महाराष्ट्रात तर तुमची त्याने ओळख करून दिलीच. नमस्ते. कसं आहे, नवीन पिढीनं आपली वस्तू काय लेवलची आहे किंवा आपली कितपत पळती आहे ही टेस्ट करूनच मग मैदानात उतरावं आणि मोकार खर्च करू नये त्या गोष्टीवर. की आपली कुवत किती आहे बाबा, आपली वस्तू किती पळतीये किंवा काय करतीये त्या बेतानच आपला पुढचा निर्णय घ्यावा नवीन पिढीने. नुसतं बुडायकार मैदान करायचं नाही. आता काय होतंय माहिती आहे का, रोज आपल्यालाच नंबर नाही, कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. नाही, बरोबर आहे की आज एक नंबर करणारा उद्या गटाला मार खातो. या बैलगाडी क्षेत्र आहे, हार जीत राहते आणि संयम महत्वाचा. ह्या क्षेत्रात सगळ्यात जास्त संयम महत्वाचा आहे. संयमानं राहिलं पाहिजे, संयमानं वागलं पाहिजे. आता तुम्ही मोठे मोठे विजय बघितले, ते हिंद केसरीचं, महाराष्ट्र केसरीचं, सलग त्यांना मैदान मारलेले आहेत रेग्युलर. तुमच्याही हार झाले असतील त्यावेळेस, ज्यावेळेस हार होती त्यावेळेस काय काय वेगवेगळ्या गोष्टी शिकता की बाबा ह्या गोष्टी शिकलो आणि असं करत गेलं पाहिजे तर पुढे आपल्याला यश भेटेल. नाही, महत्वाची हार पचली पाहिजे. ह्या खेळात हार पचली पाहिजे. जीत काय कोणी पण पचवल, पण हार पचली पाहिजे. कारण कसं आहे, रोजच एक नंबर काय बांधून ठेवलेला नाही. काय जोडीचा बैल पळत नाही, काही वेळेला आपला बैल पळत नाही, काही वेळेला कडेनं गाडी लागते, काही वेळेला काय बी घोटाळा होतो, ड्रायव्हरचा होतो, काय पण होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला एकच नंबर होईल असा विषय नाही आहे. त्यासाठी संयम महत्वाचा आहे आणि संयमानं राहिलं पाहिजे, संयमानं वागलं पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, आता काय झालंय माहिती आहे का, एक ट्रेंड झालाय. एखादा बैल 2-4 मैदान हार झाली की बरीच लोक म्हणतात की आता बैल संपला, आता बैलाला गट घावणार नाही किंवा फायनल घावणार नाही. पण अनुभव कुठेतरी कमी पडतोय, कुठला बैल संपत नाही मला तरी वाटतंय. नाही, सुनील मोरेचा शब्द आहे. सुनील मोरे सारखं सांगते ती किंवा सारखं बोलते ती की बैल कुठला संपत नाही, पळणारा बैल कुठला संपत नाही. काय त्याच्या मागे ग्रहत अशी असते, काय इडापिडा इकडे तिकडे काहीतरी थोडंफार राहतं, पण पळणारा बैल कधी संपत नाही. कारण मित्रांनो, मीही बरीच वर्ष बैलगाडा शर्यतीत आहे, बऱ्याच लहानपणीपासून बैल बघितलीत. बैल कधी कुठला थांबत नाही, 4 मैदान कधी दुखापत असते किंवा नियोजन मालकाचं चुकत असतं, त्यामुळे हार होत असते. आणि त्यामुळं यात एकच शिकाय भेटते की बाबा हार झाली, तुम्ही सांगितले की संयम ठेवा आणि खचून जाऊ नका. खचून जाऊ नका, बरोबर आहे. संयम ठेवला पाहिजे, खचून नाही गेलं पाहिजे. यात विजय आहे, 100% विजय आहे, फक्त दम धरला पाहिजे. आणि तुमच्यासारख्या बैलगाडा मालकांच्याकडे बघितलं ना तर एक नवीन शिकाय भेटते आमच्यासारख्या पिढीला की बाबा बैलगाडा क्षेत्र कसं खेळलं पाहिजे. कारण काय होते, जर वेळेलाच आपणच जिंकायचं नाही, सगळ्यांचं कॉम्पिटिशन आहे, हार जीत ठरलेले आहे. 100% हार जीत राहिलेलीच आहे. तर प्रत्येकानं म्हणजे आपला संयम ठेवला पाहिजे आणि प्रत्येकानं व्यवस्थित आपल्या मार्गाने चाललं पाहिजे आपापल्या. आता एक प्रश्न विचारत होता, कधी विचारत नाही मी, नक्की वायदी घेतली पाहिजे का? नाही, वायदी हा विषय असा आहे की वायदी आता आदत बच्ची आहे, ती दुसरी कोंड आहे, ती आदत आहे, ती काय आहे, ती 4 रुपये त्यांच्याकडनं घेतली पाहिजे, त्यांना बैल दिला बी पाहिजे. जर आपण नाही बैल दिला तर त्यांना तर बैल कोण देणार आहे. शेवटी आपला बी बैल गरीबाचाच आहे. एखाद्या गरीबाचा आपल्या बैलामुळे जर वर निघत असेल तर त्याला दिलं पाहिजे आणि त्याला पुढच्या भावी वाटचालीला त्याला ही केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आता तसं बघितलं तर तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आहे, शेतकरी वर्गातला, शेतकरी कुटुंबातला आहे, त्यामुळे कुठंतरी एखाद्या शेतकऱ्याचं बी घर चालत असतं किंवा एवढा हत्तीसारखा बैल पाळायचा म्हणजे त्याला खर्च पण तेवढाच आहे. खर्च आहे, खर्चाशिवाय काय. शेवटी 10 मैदान मार खाऊन कुठेतरी एखादं मैदान राहतंय गुलाला, ते 10 मैदानाचा खर्च निघत नाही एका मैदानात, असं बी राहतंय. त्यासाठी आपलं जनतेनं त्याच्या परिस्थितीचा विचार करून राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. खरं आहे बघा मित्रांनो, या गोष्टी आता आपल्याला वाटते की वायदी हा विषय, पण खरं ही क्षेत्र चाललंय. बरीच पिढ्या आता मी बऱ्याच जणांच्या सोबत असतो, बरीच लोक म्हणतात पैसे गेले तरी चालेल पण बैल गुलाला राहायला पाहिजे, आमची इच्छा आहे फक्त गुलाला लागायची. आता ती लोकांनी मान्य केले की गुलाला जर ठेवायचं असलं तर 4 पैसे खर्च बी केले पाहिजे. खर्च केलं पाहिजे ते आणि परिस्थिती बघून चालावं. काहीतरी उगाच आवाज असावा खर्च करून पण यात फायदा नाही.
आपली परिस्थिती काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे हम्म. हे महत्वाचं तरुण पिढीनं ओळखलं पाहिजे. हम्म. नाही तर कुठेतरी काहीतरी वावर ऐकून काहीतरी करून हा नाद काय एवढा सोपा नाही. बरोबर. तर आपली परिस्थिती काय आहे किंवा आपली वस्तू काय लेवलनं पडते ही बघितलं पाहिजे पहिलं. आता माग मी एक मला वाटतं काहीतरी रायफलनं बरीच मोठी कमाई करून दिलेली की त्या जेव्हा कुठले तरी तुम्ही शेतात मोठं काहीतरी इन्व्हेस्टमेंट केल्याने बराच फायदा झालेला. काय बराच फायदा म्हणजे कसं आहे त्याच्या हे मस्त 2 एकर जमीन घेतली घरी. हम्म. भरपूर काय केलं म्हणजे त्यानं केलंय नाव तर केलंय हम्म. पण संपत्ती बी भरपूर कमवून दिली. आणि मैदानं पण मित्रांनो त्यानं बरीच मारली. कुठली टॉपची कुठली मारली मैदानं नवीन पिढीला आता सांगा, कारण काय होते आता नवीन वासरं भरपूर आली. रायफल आता 2-3 वर्ष झालं कंटिन्यू पळतोय. आता ह्याच मैदानात तिसऱ्यांदा मैदानात बैल राहिला फायनलला. 3 वर्ष हॅट्रिक करायचं एवढं तरी का सुखाचं आहे का सोपं काम आहे का? सलग 3 वर्ष मैदानात गुलालात राहायचं असा विषय आहे. पहिल्या वर्षी बकासूर बर 1 नंबर केला, गेल्या वर्षी वादळवर 2 नंबर केला आणि आता फायनलला राहिली गाडी. एवढं वर्चस्व टिकून ठेवायचं म्हणल्यावर अभ्यास पण तसा करायला लागत असं. अभ्यास करावा लागतोच की चांगला उडकून 2 नंबरचा बैल चांगला घालून पडलं म्हणजे राहते गाडी काय अडचणीचा विषय नाही. आता जे आता बैल टॉप मध्येच पळतोय, बैल राहिला चांगल्या मोठ्या मैदानात. पण ज्यावेळेस अशी टॉपची बैल पण ज्यावेळेस कुठेतरी 2-3 मैदान हरवतात त्यावेळेस पायऱ्याला अडचणी येतात का हो? नाही पहिल्याला अडचणी येते ती पण अडचणी तशा आल्या नाही पाहिजे पण येते त्या अडचणी आम्हाला स्वतः येते ते. पण शेवटी कसं आहे 2 नंबरचा 3 नंबरचा बैल उडकून घालायचा आणि आपलं पळायचं मग काय पर्याय ना. शेवटी प्रत्येकानं जर 1 नंबरचा बैल घालून सारखं 1 नंबरला पळायचं म्हणलं तर नाही ना शक्य होत नाही ना ते. असा विषय आहे. बघा मित्रांनो खरं आहे, कारण काय होतं सगळ्यांनी जर 1 नंबरात पळायचं म्हटलं तर शक्य गोष्ट नाही. कारण सगळ्यांना वाटतं की आपल्या नंदीपेक्षा 2 पाऊंड जास्त पळणारा बैल पाहिजे. पण आज दादांचं ऐकलं मी की खरी गोष्ट आहे, बैलगाडी क्षेत्रात पायरा हा सगळ्यांना अडचण आहे. भला तुमचा टॉपचा बैल असू द्या किंवा 2-3 नंबरातला असू द्या, बैलगाडी क्षेत्र म्हणले की अडचणी आल्याच. 100% अडचणी आल्या आणि सगळ्यात जास्त डिपेंड आपण कसं वागतोय दुसऱ्याशी त्याच्यावर सगळ्यात जास्त डिपेंड आहे. आपण कसं वागतोय दुसऱ्याशी त्याच्यावर सगळं पहिरं आहे सगळं होते. म्हणजे जसं करायचंय तसंच भरायचंय. जसं करायचंय तसं भरायचं. त्यामुळे मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात बैल हा सगळ्यांना दिला पाहिजे. 4 पैसे घेतले तरी शेवट बैलाचा खर्च आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्या. आता त्याचं वैशिष्ट्य काय सांगचाल? आता नवीन पिढी येते बाबा शिरसोडीची रायफल अशी पळती तशी पळती. बऱ्याच जण आहेत की बैलाला असं बघितलं की ओळखतात, नावाने बी ओळखतात पण वाटत नाही. कारण काय होतं कोश्या रंगाची बरीच बैल असतात. नाही बरोबर आहे की बैलाचा बांधा बारीक आहे आणि महत्वाचा विषय बैलाचं महत्वाचं वैशिष्ट्य 2 एखादी पब्लिकचा बैल आहे आपला. आता हा झाला विजयाचा काळ, पण तुम्ही बऱ्याच कष्टा खाल्लेल्या आहेत त्याला तयार कराय. त्याच्या दुखापती झाल्या किंवा त्या कुणाला दिसल्या नाही त्या की बाबा त्यावेळेस मालकानं काय केलंय. 4 महिने बांधून राहिलोच की बैल पायात क्रॅक होता. स्वतः सुनील मोरे म्हणले निमसोडच्या मैदानात की बाबा हा बैल मी स्वतः डोळ्यानं बघितला होता आणि बैल पळायच्या लायक नव्हता पण तिथं सुद्धा 1 नंबर त्यानं करून दाखवला. त्यामुळं जेव पाळणारा बैल आहे ते पळतच राहतो आणि शेवटी सगळे जनतेच्या आशीर्वादामुळे आपलं ते सळा झाला आणि परत पळायला लागला. म्हणजे थोडक्यात मुख्य प्राण्यावर जर जीव लावला आणि जर कष्ट घेतलं ना तर होत्याचं नव्हतं तो आपल्यासाठी करतोय. 100% अडचणीचा विषय काहीच नाही. फक्त करताना मनापासून करा आणि जीव लावून करा. आणि मेन मुद्दा ह्यांच्या फॅमिलीचा मी जवळून बघितलेला आहे की सगळी फॅमिली महिला असतील किंवा जुनी जाणती लोक त्यांच्यातली असतील किंवा मुलं असतील सगळी झटते ती. त्यामुळे सगळ्यांचा ह्यात वाट आहे त्यामुळं यश भेटतंय. 100% अडचणच नाही. लहान मुलापासून ती माझी आई आहे सगळी झटते ती बैलासारखी. त्यामुळं म्हणजे आणि घरादाराला नाद असला तरच हा नाद टिकतो. एकाला आहे आणि एकाला नाही म्हणून चालत नाही. पूर्ण घरादाराला हे नाद पाहिजे तर ते बैल पळतो त्याच्या घरी. आता एक बैल साधारण नंबरात किती वर्ष पळतोय? आता कसं आहे बैल बारीक बांध्याचा असला तर सरासरी 5-6 वर्ष चांगला पळू शकतोय. काय अपेक्षा आहे कुठनं किती वर्ष अजून त्याने गुलाल घ्यावा? आता अपेक्षा माझी संपलेली आहे सगळी कारण त्यानं जेवढं केलंय ती म्हणजे माझ्या अपेक्षेच्या बाहेर केलंय त्यामुळे त्याच्याकडे माझ्या अपेक्षा काही शिल्लक राहिलेली नाही. भरपूर 1 नंबर करून दिले ते सगळं काय अडचण नाही. मित्रांनो बघा बैलगाडा मालक असा पाहिजे. आपल्या नंदीनं अपेक्षा भरपूर पूर्ण केलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं कुठली अपेक्षा नाही, फक्त दावणीला तो सुखरूप राहिला पाहिजे एवढीच त्यांची अपेक्षा आहे. आणि आपण ही शुभेच्छा करूया. बघा उठला सत्य आहे
की तो असाच कायम फायनलचं गुलाल घेत राहील आणि मालकाच्या दावणीला अजून नवीन नवीन नंदी तयार राहतील. धन्यवाद. धन्यवाद.